देव कंचा दिस कसा दावल ते काय सांगता येत नाही बाबा. तिथं विपरीतच झालं म्हणायचं की. पर हे समजा झालं कसं? देवळात सापडलं नव. होय, चालतं बोलतं पोर असंच कसं जाईल? म्हणजे म्हणजे बाळूला कोणी मारलं विचार करा. आता आमसनी तरी काय ठाव. येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस. पुढे डोसकं लावलं तर कळलं का नाही? आता तू सांग की रे तात्या मग. बाळूला गावाच्या बाहेर काढायचं फरमान कोणी काढलं? कोणतं नाही. समजा गावामोर चावडीत बाळूच्या विरोधात कोण गेलं? पंचाने मारलं. हे मी तसं काय म्हणलेलं नाही हा नाना. उग माया तोंडात काही बी कोंबायचं नाही हा. तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. आज बाळूवर येळ आली, उद्या तुमच्या पोरा बाळावर आली तर मग मी काही सांगितलं नाही तुम्ही काय ऐकलं नाही. हा कळलं ना नाना? आहे का? नाही तू नाही का? नाही तो पण नाही. लावतो थांबा. चला इथं कुठं बसले, चला तिकडं. देवा असं नका करू देवा. अरे इतके चमत्कार धावतो आणि या चेहरा असं का गप बसलाय? अरे ही जे धावायची होती तर कशाला जगात आणलं त्याला? माझा विश्वास आहे तू त्याला चिंता करशील. माझ्या भक्तीची आण आहे तुला. तू जर माझं ऐकत नाहीस तर मी आम्ही इथून हालायची नाही. सुंदरा, इथं उभी राहून काय उपयोग? समद संपला. चल शेवटचं बघून घे. देवी आहे तुझ्या या लेकराची काळजी आहे की तुला? मी एक दान मागितलं आणि तू 10 दान दिलं की ग. मी तिसरा तुझी सेवा केली ती तू रुजू करून घेतलीस बघ. आता माझ्या वाटत तू बाळून आहे. तुझ्या या भगताला ठाव आहे की तूच तुझं ठाणं करून घेतलं आहे इथं. आता दुनिया लोटल हिथं तुझ्या पाया पडाया. काय बी कमी पडणार नाही बघ. सोनं चांदी हिरं मोत्याची रास लागल बघ इथं.
गंगे आता आपल्यालाच मोर व्हाया पाहिजे. वय मयप्पा तुला सावराया पाहिजे आता. बाळू उठ के रा. ठीक आहे, बाळूच्या जायची तयारी करतो. सुंदराला आत घेऊन जा. नाही बाळू. बाळू चल बाई चल. बाळा तुला तुला काय बी झालं ना, तू जिद्द आहेस. होय मला काय झालंय. बोला बोला अलसीदे नाता चलान. बोला अलसीदे नाता चलान. महाराज की जय. हा तर चमत्कारच झाला. देवाप्पाला सांगितलं पाहिजे. काय माझा बाळ तर जिद्द आहे. त्याला काय बी झालेलं नाही. पांडुरंगा अलसिद्धनाथा समजे तुझीच कृपा आहे बघ. अरे बाळू तू नसता तर मी हा बी जीव दिला असता बघ. समधी आमच्या अंगणात गोळा झाले. अरे समद्यासनी वाटलं बाळू गेला ढगात. आमचा जीव काढलास बघ बाळ्या. आम्ही समधी तुझ्यावर किती बी कावत असलो
तरी जीव हाय रा आमचा तुझ्यावर. पुराची दीट काढ ग बाई. देवा मला उचलून दे आणि माझं आयुष्य पोराला दे. तुला काय बी होत नाही बघ जिजी. पर मला तुम्ही एक सांगा, इतका वेळ तुम्ही झोपला होता काय? बाळू काही म्हण, तू समध्या गावाला याड बनविल. मी काय बी नाही केलं. अरे पर मला एक सांग, तू एवढ्या वेळ निपचित कसं काय पडून राहिला रे? तात्या काय बी विचारू नका. आमसने बी जरा बोलू दे. ये तुम्ही. हा. या समधी. तुला काय बी झालं असतं तर सुंदरानं सोडलं नसतं बघ कुणाला. बाळू एक बोलू का? एवढं रडवलं सामासनी, मारला पाहिजे मग तुला. अरे पण मी असा कसा जाईल? अव्वा, मला भूक लागली आहे. अय्यो गुंडप्पा, गावात काय चाललंय तुझा? काय रे नवीनाचं? आता माझ्या गोंडूने काही उपाशीच राहायचं का म्हणते मी. त्याला आतल्या खोलीत न्या आणि जेव घाला म्हणतो मी. अय्यो मल्लप्पा, आज तू खूपच छान डोकं लावलं बघा. माझ्याकडनं फरमान रद्द करून तू खूप उत्तम केलं बघा. मी तुमच्या हिताचाच विचार करतो, हे ध्यानात असू द्या बघा. अय्यो ते ठाऊक रे मल्लप्पा, ठाऊक आहे. आता या बाळूला सगळे कधी घेऊन निघतात हे जर लवकर कळलं तर बरं होईन म्हणते मी. तुम्ही दोघांनीही मायप्पा आणि सुंदराचे सांत्वन करायला जायला पाहिजे. अरे मल्लप्पा, आधी त्या बाळूला उचलू दे की रे, मग जातो की रे सांत्वनाला. अय्यो अय्यो तात्या, अरे काय झालं काय रे? घेऊन निघाले का रे बाळूला? तात्या अरे असा घाम का फुटला म्हणते मी तुला. अरे बोल की रे तात्या. बोल की रे तात्या, तू बोलल्याशिवाय मला खायला मिळणार नाही. बाळू, बाळू, बाळू जित्ता हाय. अय्यो अय्यो, बाळू जित्ता. अरे डोके बिके फिरले की काय रे तात्या तुझे? माझ्या डोळ्याने बघितलं मी. असं निपचित पडला होता, असं ताट ठिकाण उठून बसला. अय्यो अय्यो, हा चमत्कार म्हणायचा की काय रे? अरे लगोलग जा की रे देवप्पाकडे आणि सांग की रे सगळा घडला प्रकार. इतके दिवस मी आपल्याला हेच सांगतो आहे, पण काही असो, बाळू आपल्यामध्ये आहे हे आनंदाची वार्ता आहे. मी जातो, मी आज देवप्पाकडे जातो. अयो चमत्कार, बाळू गावाच्या बाहेर गेला पण नाही, मेला पण नाही. अय्यो अय्यो, चमत्कार.
अहो विपरीत घडलं की देवाप्पा. पुढं बोल. अहो कसं सांगावं कळलं झालंय जी. अहो समजासनी वाटलं बाळू गेला. अहो मी आधी माझ्या डोळ्याने बघितलं होतं. अहो पण समजन मोर उठून बसलं की. खोटं बोल तू आहेस तू. अहो मी माझ्या डोळ्याने बघितलाय देवाप्पा. अरे गेलेला माणूस जित्ता कसा होईल. अहो मला बी कळणार झालंय. अहो उद्या जन्मात असं कवा बघितलं नाही आणि ऐकलं बी नाही देवाप्पा. म्या म्हणलं नव्हतं हे साधं पार नाही. देवप्पाच्या कुंडलीत येऊन ठाण मांडून बसला हा ह्यो. अहो समजा डाव उलट पडायला लागल्यात की हो देवाप्पा. जित्ता माणूस जातो या आणि परत जित्ता होतो या. हे समध्या भागात पसरणार मंगळो. मग आता लोकांची तोंड धरता येतात का देवाप्पा. अरे लोक माझ्या पाया पडायची ते सोडून त्याच्या पाया पडत्याल. मंगळू समध्यास ती सांग तो बाळू जित्ताच होता म्हणून. अहो समजा गावानं बघितलं आहे ना हो. तर बाळूला खुळ म्हणता म्हणता मला बी खुळ म्हणायची लोक. रिंगण आखावं लागल. घोट्या माराव्या लागत्याल. 5-25 मेंढ्या द्याव्या लागत्याल देवीला मंगळू. भीमा जा गुळ खोबरं घेऊन ये. बाळू पाया पड द्यायचा. कशाला. अरे असं काय म्हणतोय. आज एवढं मोठं संकट आलं होतं घरावर. देवानं बाजूला केलं म्हणून पाया पड. बर तू म्हणतीयास तर पडतो पाया. देवा अशी वेळ पुन्हा कधी आणू नग बघ. अरे माझी लेकरं हाय, धनी हाय, संसार हाय, घर हाय म्हणून मी आहे. बाळू अरे आय काय म्हणती कळलं नव. होय कळलं. नाहीतर पुण्यांदा कुठेतरी निश्चित पडायचे आणि जाग व्हायचे. हा दे. सकाळ धन काय बी झाला असला तरी शेवट गोहाड केलाच बघ देवा. या मोर बी समत गोहाडच होऊ दे. हे घे बाळ. सत्यवा घे. समजा गोडच आहे की. पर तू कशा पाय काळजी करतेस. अरे आजचा दिवस असा गेला. उद्याच्याला काही करू नग बाबा.